नमस्कार मंडळी, ठरले तर मग आजचा म्हणजे 17 ऑगस्टचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण पाहतोय कल्पनाताई म्हणत असतात, अगं मी म्हणाले की मी तुला आराम करायला सांगितलं होतं ना, मग किचनमध्ये काम करायची काय गरज आहे. सायली म्हणते, आई माझ्या हातचं खाल्ल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर किती आनंद येतो की नाही, मग तो आनंद बघूनच आहे ना मला खूप बरं वाटतं, असं सायली म्हणत असते. आता बघा, आता आपण पुढे पाहतो हे सगळं श्वेता ऐकत असल्याने तिला ना फक्त माहिती हवी असते की अर्जुन कुठे गेलाय म्हणून. सायली म्हणत असते, आणि मला ना नुसतं बसून कंटाळा येतो. अस्मिता म्हणते, बरं अर्जुन कुठे गेलाय, तो आला ना की मग जेवायला आपण सुरुवात करूया. खरं तर सायली ना अर्जुनचीच वाट बघत असते. श्वेता म्हणते, काय गं सायली, ते अर्जुन सर तर अजून नाहीत आले, खूप काम आहे का गं त्यांना, म्हणजे खूपच उशीर झाला ना. सायली म्हणते, हो गं उशीर होणारच आहे त्यांना. श्वेता पुढे म्हणते की मुलींचं काही कळलं का गं. सायली म्हणते, नाही ना गं, मुलींचं काही कळलं असतं तर बरं झालं असतं, पण कळेलच हां, काही काळजी करू नकोस. असं म्हणल्यानंतर श्वेता म्हणते, बरं. सायली म्हणते, बरं मी सूप भरून देते, आता तू सगळ्यांना नेऊन दे हां. आता बघा, सायलीनं सगळ्यांना सूप देते आणि आता ही श्वेता सगळ्यांना सूप डायनिंग टेबलवरती घेऊन देत असते. सूप देताना श्वेताच्या मनामध्ये विचार असतात की अर्जुन कुठे गेले नाही. सायली सुद्धा ना स्पष्ट काही सांगतच नाहीये आणि इकडे सायली सतत आहे ना अर्जुनच्या मेसेजची वाट बघत असते. आणि आपण पाहतोय तिकडे तोपर्यंत अर्जुनला तो पेनड्राईव्ह मिळालेला असतोय आणि हा पेनड्राईव्ह कोणाचा असेल हा त्याला प्रश्न पडलेला असतो. इकडे ना अश्विन सूप पित असतो आणि अश्विन म्हणत असतो की वाव कमाल झाले बाबा सूप. आणि आता प्रतापराव म्हणतात, सायली अगं तू तिथे काय करतीस, ये बरं इथे आमच्या सगळ्यांच्या सोबत बसून आहे ना इथे डायनिंग टेबलवरती सूप पी, ये बरं लवकर. आणि आता सायली येते. इतक्यातच बघा आता तिथे ना प्रतिमात्या येतात आणि प्रतिमात्या काही बोलणार इतक्यातच आहे ना अमृता म्हणते, प्रतिमात्या सूप खूप छान झाले, गार होण्याच्या आत पटकन घे आणि पिऊन घे बरं. आता पुन्हा प्रतिमात्या सांगायला लागतात की सायली अगं अर्जुनचा फोन आला होता. इतक्यातच कल्पनाताई म्हणतात, सायली ये अगं इथे बस. आणि आता सायलीला बसवतात, तिच्यासमोर सूप ठेवतात आणि कल्पनाताई म्हणतात, प्रतिमा तुझ्या मुलीला आपण दोघीजणी मिळून सूप भरूयात का, म्हणजे आपल्या नातवंडाला दुनियाजींचं प्रेम मिळेल. आता लगेच प्रतिमात्या म्हणतात, हो चालेल ना. आणि बघा कल्पनाताई आणि प्रतिमात्या दोघीजणी सुद्धा ना सायलीला एक एक चमचा सूप भरवतात आणि तिला जेव्हा सूप भरवतात त्यावेळेस त्या खूप इमोशनल होत असतात, कारण त्या दोघीजणी ना सायलीचं खूप लाड करत असतात आणि सायली जेलमधून आली म्हणून त्यांना खूप वाईट वाटत असतं. प्रेक्षकांना तुम्हाला मी दिलेला रिव्ह्यू आवडतोय ना, प्लीज जर का तुम्हाला मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला नक्की लाईक करा. आता हे दृश्य बघून प्रतापराव म्हणतात, वा तुम्ही दोघीजणी मिळून सायलीला सूप भरवताय ना, हा सोहळा ना अगदी म्हणजे मनाला ना सुख देऊन जातोय. आणि आपण पाहतोय कल्पनाताई आणि प्रतिमा त्या दोघींच्या डोळ्यात आता अश्रू येतात. आता सायली बघते दोघींकडे आणि म्हणते, अगं काय झालंय ग, तुमच्या दोघींच्या डोळ्यामध्ये अश्रू का आहे म्हणून. आता असं म्हणल्यानंतर बघा प्रतिमा त्या लगेचच म्हणतात की सायली तू खूप धीराची आहेस ग बाळा, अगं एवढ्या मोठ्या संकटाला तू कशी सामोरी गेलीस ना, मला हेच कळत नाही आहे ग. आणि कल्पनाताईंना तर हे वाटत असतं की सायली तू जेलमध्ये असताना तुझे किती हाल होत असतील ना, या विचाराने ना मला रात्रभर झोपच लागत नव्हती ग. पण आता तुझ्या आयुष्यामध्ये ना की फक्त आनंदच असायला हवा आहे, असं कल्पनाताई म्हणतात. आणि आता बघा सायली म्हणत असते की हो आई तसंच होईल. प्रतापराव म्हणतात, हो ना, पण त्यासाठी सायलीने आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी. सायली तू एक काम कर, तू तो योगा आणि मेडिटेशनचा क्लास आहे ना तर तो जॉईन कर हां, आणि हो तो रोज माझ्याबरोबर आहे ना उठून तू वॉकला येत जा. आता सायली हो म्हणत असते. अस्मिता म्हणते, हो म्हणजे तुझ्या नादाने निदान डॅडचा तरी वॉक होईल ना, नाहीतर डॅड कुठे वॉक करतायत, असंही सायली म्हणत असते. आणि सगळेजण आता हसत असतात. कल्पनाताई म्हणतात, बरं सायली आपण मंदिरात कधी जाऊयात. राशीद म्हणतो, एक मिनटं हा वहिनी, मी दुपारनंतरची ना तुझ्यासाठी सोनोग्राफीची ना अपॉइंटमेंट बुक केली आहे. पहिल्यांदा तू आणि दादा तिथे जा, आता सोनोग्राफी करा आणि मग बाकी सगळं करा, ठीक आहे. सायली म्हणते, हो. आता बघा इतक्यातच ना सायली पुन्हा तिच्या मोबाईलमध्येच सतत काही ना काहीतरी बघत असते, म्हणजे अर्जुनचा मेसेज येतोय का. सायलीचं लक्ष मोबाईलमध्ये असतं आणि आता प्रतिमा तिला एक एक चमचा सूप भरवत असतात. आता हे सगळं श्वेता बघते आणि आता आपण पाहतोय इकडे अर्जुनचा सीन. अर्जुन आता बाहेर येतो आणि म्हणतो, इन्स्पेक्टर सांगून चैतन्य हे बघा मला काय सापडले. चैतन्य म्हणतो, पेनड्राईव्ह सापडलाय. तर चैतन्य म्हणतो, अरे हा कुठे मिळाला आहे. अर्जुन म्हणतो, अरे मला आतल्या रूममध्ये हा पेनड्राईव्ह मिळाला आहे आणि आय एम व्हेरी शुअर की आपल्याला हवी असेल ना अशी इन्फॉर्मेशन काहीतरी यामध्ये असेलच म्हणून. आता लगेच आता इन्स्पेक्टर सांगून तो पेनड्राईव्ह बघून म्हणतात की अरे दिल्लीला याच्यावरती हे कसलं इनिशियल असेल. आता अर्जुन म्हणतो की सायलीला जो माणूस मदत करत होता त्याचं नाव तर टोनी होतं, आणि मग जर का टोनी नाव असेल तर मग याच्यावरती डी नाव, टोनीचं टी असलं पाहिजे, याच्यावरती डी नाव कसं काय आहे, मग डी नाव कोणाचं असेल असा अर्जुन हा विचार करायला लागतो. डीच का असेल म्हणून चैतन्य पण म्हणतो, खरंच काय असेल या पेनड्राईव्हमध्ये. आणि आता इन्स्पेक्टर सावंत पण विचार करायला लागतात. अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत या पेनड्राईव्हमधून काही इन्फॉर्मेशन मिळते का बघा. आता लगेच इन्स्पेक्टर सावंत म्हणतो, हो मी ना इन्स्पेक्टर निकमांकडे हा पेनड्राईव्ह देतो. अर्जुन म्हणतो की आता चैतन्य त्या श्रीनाथचा काही फोन लागला का रे. चैतन्य म्हणतो, नाही मी पुन्हा ट्राय करतो.
इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, अर्जुन सर मी या पेनड्राईव्हमध्ये काय आहे ना हे ट्राय करण्याची ना नक्की प्रयत्न करतो आणि आता मी येतो. म्हणून आता इन्स्पेक्टर सावंत तिथून निघून जातात. आपण पाहतो इकडे कल्पनाताई म्हणतात, सायली हे बघ मी तुझ्याकरता ना गर्भसंस्काराचं पुस्तक आणलंय. सायली म्हणते, हो आई छान आहे, मी वाचते. हां आता बघा श्वेताचं संपूर्ण लक्ष अजून सुद्धा ना सायलीवरती असतं आणि सायलीचं लक्ष पूर्णपणे मोबाईलमध्ये असतं की अर्जुन अजून घरी कसा आला नाही आणि आता म्हणजे की त्याचा मेसेज पण आला नाही. इतक्यातच काय होतं की सायलीचं लक्ष नसतं आणि आता सायली जोरात धडकते आणि आता तिथे सोफ्यावरती बसली जाते. म्हणजे सायलीचं लक्ष नव्हतं ना, त्यामुळे ना तिथल्या टिपॉयला तिचा गुडघा लागतो आणि सायली सोफ्यावर बसली जाते. आता सगळेजण म्हणतात, अगं काय झालं काय झालं सायली, तुला चक्कर आली का? सगळेजण गोळा होतात आणि आता पटकन श्वेताला म्हणतात की पाणी आणून दे. सायली आता पाणी पिते आणि म्हणते की तू ठीक आहेस ना आता? तरी बघा अजूनही ना सायली सतत त्या केसचा, मुलांचा आणि अर्जुनचाच विचार करत असते. आता पाणी पिल्यानंतर ग्लास तिला खाली ठेवायचा असतो तर तो ग्लास पुन्हा खाली पडतो. आता सगळेजण म्हणतात, अगं कल्पनाताई म्हणतात, अगं लक्ष कुठे आहे तुझं? आता ना तो खालचा ग्लास उचलला जातो. सायलीचं ना आज लक्षच नसतं. लगेच प्रतिभा त्या म्हणतात, सायली तुझ्या डोक्यामध्ये नक्की कसले विचार चालू आहेत गं? सायली म्हणते, आई अगं मुलींचाच विचार करते गं मी, माझं ना कशातच मन लागत नाही आहे गं. आणि बघ ना यात अजून यांचासुद्धा काही मेसेज आला नाही बघ ना, त्यामुळे ना मला खूप टेन्शन येत आहे. कल्पनाताई म्हणतात, सायली अगं मला माहिती की त्या मुलींच्यासाठी तुझं जीव तुटतोय म्हणून, अगं पण बाळा आता तुला फक्त तुझ्या बाळाचा विचार करायला हवा गं, असं कल्पनाताई म्हणत असतात. आणि इकडे चैतन्य ते श्रीनाथला कंटिन्यू फोन लावत असतो पण त्याचा काही फोन लागतच नसतो आणि अर्जुन म्हणतो की तरीही तू ना कॉल ट्राय करतच राहा सतत. इतक्यातच अर्जुनला आता सायलीचा मेसेज येतो की हाताला काही लागलं का म्हणून. अर्जुन म्हणतो घरीच येतोय मी, आल्यावरती बोलू, असं अर्जुन रिप्लाय करतो सायलीला. आणि चैतन्यला म्हणतो, तुझी वहिनी आता बघ ना तिला काही चैनच पडणार नाही. अरे घरी सगळेजण तिला पॅम्पर करतायत पण तरीसुद्धा ना इथे काय सापडले ना हे ऐकून घ्यायचं. एक काम करतो आपण घरी जाऊया आणि तिला पेनड्राईव्हबद्दल सांगूयात चल. आता असं म्हणून अर्जुन आणि चैतन्य तिथून निघतात आणि इकडे सायलीला अर्जुनचा मेसेज येतो. सायली लगेच म्हणते, आई यांचा मेसेजच आलाय बघा, हे घरीच येत आहेत. असं म्हणल्यानंतर सगळेजण म्हणतात की बघा चला. आता प्रतापराव म्हणतात की चला म्हणजे आता तुझं टेन्शन थोडं तरी कमी होईल, हो की नाही सायली? आणि आता अस्मिता ही श्वेता म्हणत असते की सायली इतकी रिलॅक्स आहे म्हणजे अर्जुनच्या हातीला नक्की काहीतरी लागलंच असेल. पण आता सायलीकडे हा विषय काढू तरी कसा? इतक्यातच ती गौरी ड्रॉइंग करत बसलेली असते ना तिथे, तर ड्रॉइंग घेऊन येते आणि म्हणते, सायली ताई हे बघ मी चित्र काढलं. प्रतापराव म्हणतात, अरे वा. तर गौरी म्हणते, हे बघ हे मी, हे तू आणि हे तुझं बाळ. आता अस्मिता म्हणते, वा किती छान चित्र काढले आमच्या गौरीने, खूपच सुंदर ग गौरी. आणि सायली त्या गौरीला जवळ घेते आणि म्हणते, खूप छान चित्र काढलेस हा गौरी. अस्मिता आता या दोघींचं प्रेम बघून म्हणते की सायली तुला मुलांचा किती लळा आहे ग. मला आठवतंय माझ्या डिलिव्हरीनंतर 2-3 महिने ना मला सतत सगळं काही खूपच जड गेलं होतं ग. म्हणजे त्या स्मितला कसं सांभाळलं ना माझी मलाच माहिती, असं अस्मिता म्हणत असते. पण तुला सायली इतका त्रास नाही ना होणार ग? सायली म्हणते, प्रत्येक आईला आपलं मूल सांभाळायला जमत असेल ना ग अस्मिता, तिला नसेल एवढा त्रास होत. आणि आता सायली गौरीचे लाड करत बसलेली असते सोप्यावरती. इतक्यात श्वेता म्हणते, सायली ताई तुझ्या जेवणाची वेळ झाली आहे बघ, तू बस ना जेवायला, अर्जुन सरांची वाट नको बघू साग, आता तू जेवण घे. प्रतापराव पण म्हणतात, हो सायली तुला अर्जुनसाठी वाट बघायची काही गरज नाही आहे, तू लगेच जेवण करून जेवायला बस. बरं सायली म्हणत असते, नाही नको यांना येऊ देत ना. प्रतिमा त्या म्हणतात, सायली तुझं टाइम टेबल चुकवायचं नाही आहे, चल उठ जेवून घे. सायली म्हणते की आई अगं मला खरं तर यांच्याबरोबर जायचं होतं, तुम्ही जाऊ दिलं नाहीत म्हणून मी थांबले. पण मुली जोपर्यंत सापडत नाही येत ना तोपर्यंत ना माझं कशातच लक्ष लागणार नाही आहे ग. आता ही गोष्ट ना कल्पनाताईंना अजिबात आवडत नाही. सायली म्हणत असते, त्यांच्या बाबतीत काही बरं वाईट तर झालं नसेल ना? अगं हा विचारच मला स्वस्त बसू देणार नाही आहे. आता सायली खूप बेचैन होत असते. कल्पनाताई चिडतात आणि म्हणतात, सायली आता परत तो विषय काढू नकोस हा, तू घराबाहेर जायचं नाहीस म्हणजे नाहीस, तुला कळतंय का? आणि आता प्रत्येक बाबतीत आमचं ऐकायचंच हां, असं कल्पनाताई म्हणतात. आणि म्हणतात, चल जेवायला बस. आणि म्हणतात की श्वेता हिला वाढायला घे ग म्हणून. आता बघा सायलीचा नाईलाज असतो. आणि इकडे ना आपण पाहतोय की सचिन आहे ना आणि राकेश दोघेजण सुद्धा परेशान झालेले असतात. काही केलं पेनड्राईव्ह काही सापडायचंच नसतो. इतक्यातच आहे ना सचिनला फोन येतो आणि सचिन हा बोलत असतो की हां हॅलो आणि हां टोनी बोल ना. तर टोनी म्हणतो, तू तासाभरात सगळा डेटा घेऊन मला येऊन भेटणार होता, त्याचं काय झालं, तू आला का नाहीस अजून? सचिन म्हणतो, हो मी येणार आहे पण मला ना थोडासा उशीर होईल. आज आहे ना त्या टोनीचा चेहरा दाखवलाय. तर टोनी म्हणतो, ऑलरेडी आज खूप उशीर झाला आहे, मला अशा मीटिंगला उशीर झालेला अजिबात चालत नाही. असं म्हणून तो टोनी आहे ना तो फोन कट करून टाकतो. आणि इकडे राकेश म्हणतो, सचिन सचिन अरे तो पेनड्राईव्ह शोध आता, नाहीतर आहे ना तो टोनी आपला जीव घेईल. अरे यार
यार असा कसा सापडत नाही येतो पेन ड्राईव्ह. आता सचिन चिडतो आणि म्हणतो अरे काय मूर्खासारखे प्रश्न विचारतोयस, एखादी वस्तू हरवल्यानंतर ती कशी सापडत नाही ना, तसं सापडत नाही पेन ड्राईव्ह. आता नाही सापडत आहे तर मी तरी काय करू. इतक्यातच राकेशचा फोन वाजायला लागतो. त्याला असतो प्रियाचा फोन आणि आता प्रिया म्हणते हॅलो राकेश. तर राकेश म्हणतो हॅलो ऐक आता आम्ही ना बिझी, तू नंतर फोन कर. इतक्यातच सचिन फोन ओढून घेतो आणि म्हणतो आणि इकडे मला प्रियाशी बोलू देत आणि म्हणतो की हॅलो प्रिया. प्रिया म्हणते सचिन अरे राकेश कुठे गायब झालाय. हां आणि सांग ना, आणि ते श्वेतानी नक्की तुम्हाला काय सांगितले. सचिन म्हणतो आम्हाला काहीच माहीत नाही आणि हे बघ त्यामुळे ना तू प्लीज पॅनिक होऊ नकोस. प्रिया म्हणत असते अरे नक्की सायलीचं काय झालंय पुढे. आणि बघता बघता ना सायली अर्जुन त्या मुलींना सगळं शोधून काढतील आणि आपण ना जेलमध्ये जाऊ. सचिन म्हणतो प्रिया त्या मुलींना शोधून काढणं ना एवढं सोपं नाही आहे आणि सध्या अर्जुन काय शोधतोय ना किंवा सायली काय शोधते यापेक्षा मी काय शोधतोय ना हे महत्त्वाचं आहे. प्रिया म्हणते आता तू काय शोधतोयस. सचिन म्हणतो की ते माझा एक पेनड्राईव्ह आहे तर तो सापडत नाही आहे. प्रिया म्हणते कसला पेनड्राईव्ह आहे तो. सचिन म्हणतो आपण मुलींना जिथं ठेवलं होतं ना तर त्या जागेची GPS कॉर्डिनेट आहेत आणि काही महत्त्वाचे कॉन्टॅक्टसुद्धा आहेत. ॲक्च्युली मला वाटलं होतं की ते फोनमध्ये सेफ नसेल म्हणून मी ते सगळ्या एका पेनड्राईव्हमध्ये स्टोअर करून ठेवलं होतं आणि तोच पेनड्राईव्ह सापडत नाही. राकेश पाटील बघून म्हणतो तो पेनड्राईव्ह आता सापडत नाही म्हणतो आणि बरोबरची मीटिंग कॅन्सल झाली. तो भडकलाय टोनी आता. प्रिया इकडून ओरडायला लागते तुम्हाला कळतंय का तुम्ही किती मोठी माती खाल्ली येते आणि तुम्ही तो कसा काय पेनड्राईव्ह हरवू शकता. सचिन म्हणतो मलाही तेच कळत नाही की तो कसा मिसप्लेस झाला म्हणून. मला असं वाटतं की तो मी कुठेतरी नीट लपून ठेवला होता असं सचिन म्हणत असतो आणि म्हणतो बहुतेक मी ड्रॉवरमध्ये ठेवला होता पण एखाद्या दिवस दुसरीकडेच कुठेतरी मी ठेवला असेल पण मला आठवत नाहीये. राकेश म्हणतो अगं प्रिया या सचिनला ना तो पेनड्राईव्ह कुठे ठेवला हे आठवत नाहीये. तुम्ही लोक सतत बिंडो कोणाला म्हणत असता मला, पण आता एक मला गोष्ट सांग तो पेनड्राईव्ह निदान पासवर्ड इन्क्रिप्ट तर आहे ना. सचिन म्हणतो ऑफकोर्स. राकेश मूर्ख आहे का मी. आता ही प्रिया म्हणते अरे पण हा पेनड्राईव्ह हरवण्याचा मूर्खपणा ना तू केलाय सचिन. अरे नशीब त्यातला डेटा पटकन कोणाला मिळणार नाही ते. सचिन म्हणतो हो पण तरी सुद्धा ना तो सापडायला तर हवाच आपल्याला. आणि सचिन विचार करत म्हणत असतो की आता कुठे असेल माझा पेनड्राईव्ह. आपण पाहतोय पुन्हा सुभेदारांच्या घरातला असेल. सायली म्हणते आई मी बाहेर जाण्याचा विषय काढायच नाही असं तुम्ही म्हणता पण माझ्या डोक्यामध्ये सतत मुलींचा विचार आहे ना. तुम्ही कसा थांबू आई. जोपर्यंत मुली सुखरूप सापडत नाहीत ना तोपर्यंत मला असं स्वस्त बसून राहणं शक्य आहे का हो आई. असंही सायली म्हणत असते. कल्पनाताई म्हणतात तू माझ्याशी वाद का घालतेस ग सायली. तुला मी सांगितलं ना एकदा की इन्व्हेस्टिगेशनसाठी तू बाहेर जायचं नाहीस म्हणून. तुला का कळत नाहीये. आणि पुढे कल्पनाताई म्हणतात की तू घरातच राहणार आहेस आणि बाळाची काळजी घेणार आहेस कळलं तुला. आता प्रतिमा त्यासुद्धा हे सगळं बघतात पण गप्प बसतात. इतक्याच अर्जुन आणि चैतन्य येतो आणि आता अर्जुन म्हणतो की मी सुद्धा सायलीला हेच सांगितलं होतं की आराम कर म्हणून, पण मला वाटतं ना की तिने ते करायला पाहिजे की जे तिला त्यात बरं वाटतंय म्हणून. कल्पनाताईंना पण आता हे आवडत नाही. हा अर्जुन पुढे म्हणतो आणि ती जर का माझ्यासोबत बाहेर आली तर मी असेल ना त्याच्यासोबत, मी घेईन तिची काळजी घेईन. आणि मम्मा तुला असं वाटतंय का मी तिची काळजीच घेणार नाही म्हणून. कल्पनाताई म्हणतात वा छान, हां छान, म्हणजे तुझा सुद्धा आता तिला पाठिंबा आहे ना. ठीक आहे तर मग काय तुम्हाला हवंय ते कर, मी आता काहीच बोलणार नाही असं या कल्पनाताई म्हणायला लागतात. आणि पुढे म्हणतात की आईला काय वाटतंय आणि काय फरक पडतोय तुम्हाला नाही का. अर्जुन म्हणतो अगं मम्मा असं काही नाही आहे. प्रतापराव म्हणतात कल्पना अगं इतका त्राका का करतेस तू एवढं चिडचिड करू नकोस तू. आता बघा लगेच सायली उठते आणि कल्पनाताईंना समजावून सांगते आई म्हणून तुमची काय काळजी नाही ती मला कळते पण मी त्यासुद्धा त्या मुलांची आईच आहे ना. आई मला एक गोष्ट सांगू त्या देव नको माझ्या बाबतीत किंवा गोल्याच्या बाबतीत असं काही झालं तर आपण असं घरात बसून राहणार आहोत का. मी पण त्या मुलींचं सांभाळते म्हणजे मी त्यांची जबाबदारी घेतली ना. मग त्या मुलींच्या बाबतीत आपण असा विचार नको का करायला. कल्पनाताई म्हणतात हे बघ सायली मला फक्त आज एवढंच वाटतंय की तू आपल्या बाळाची काळजी घ्यावीच म्हणून. सायली म्हणते आई मी तुरुंगात असताना ना मला प्रचंड मानसिक त्रास होत होता पण तरीसुद्धा ना मी माझं खाणंपिणं अजिबात बंद केलं नाही. का माहिती का, कारण त्यामुळे माझ्या बाळाला त्रास झाला असता ना म्हणून. पण त्याही परिस्थितीत मी माझ्या बाळाचा विचार करत होती आई. मग बाळाची पूर्ण मी काळजी घेत होते. मग मला एक गोष्ट सांग, मग मी आता तरी आपल्या घरामध्ये आहे, आपल्या माणसांमध्ये आहे, तुम्ही सगळेजण माझ्या आजूबाजूला आहात. मग मी अगदी थोड्या वेळासाठी बाहेर पडले, मुलींचा शोध घेतला तर काय हरकत आहे आई. आता बघा सायलीनं कल्पनाताईंना फायनली मनवतेच. सायली पुढे म्हणते आई मी जर का बाहेर पडलेच नाही, त्यांना शोधलंच नाही तर माझं मन मला सतत खात राहील. मला ना अडवू नका ताई प्लीज असंही सायली म्हणते. आणि पुढे म्हणते आई हवं तर मी तुमच्यासमोर हात जोडते आई. कल्पनाताई म्हणतात हात नको बाई जोडूस, हां आता हात नको जोडूस, तुला जे हवंय ना ते तू कर हां असं या कल्पनाताई म्हणत असतात. आणि आता अर्जुनला म्हणतात की पण अर्जुन मी तुला ना मी आधी सांगून ठेवते हां
सायलीच्या तब्येतीच्या बाबतीमध्ये मी कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा झालेला अजिबात मला चालणार नाही. अर्जुन म्हणतो डोंट वरी अबाउट दिस, मी तिच्यासोबतच असेल आणि मी तिची काळजीसुद्धा घेईन. ठीक आहे. आता कल्पनाताई म्हणतात सायली आधी सोनोग्राफी करायला जायचं हां, आणि मगच नंतर बाहेर पडताना बघू काय करायचं ते, चालेल का? तर सायली म्हणते हो आई चालेल म्हणून. आणि आता बघा अर्जुनसुद्धा हो म्हणतो. इतकं तर श्वेता म्हणते बघा ना अर्जुन सर, तुम्ही आला नाहीत म्हणून अजून सायलीताई पण जेवली नाही आहे, खूपच उशीर झाला तुम्हाला यायला, कुठे गेला होता तुम्ही? अर्जुन म्हणतो ॲक्च्युली इतक्यातच प्रतिमा त्या म्हणतात अर्जुन बरं आठवण झाली, मी तुला मगाशी श्रीनाथचा नंबर दिला होता, त्याच्याशी बोलणं झालं का? अर्जुन म्हणतो नाही अजून नाही झालं त्याच्याशी बोलणं. आणि आता श्वेताला प्रश्न पडतो श्रीनाथ कोण? प्रतापराव पण म्हणतात हा श्रीनाथ कोण आहे? आणि आता सायली म्हणते आई तुला कधी यांचा फोन आला होता? प्रतिभा त्या म्हणतात अगं मगाशी मी तुला हेच सांगणार होते की अर्जुनचा कॉल आला होता, पण तुला सूप भरवण्याच्या नादात सगळं राहूनच गेलं. अर्जुन म्हणतो हो. आता सायली म्हणत असते की कोण आहे श्रीनाथ? तर श्वेता मनात म्हणत असते की सांग सांग आता तरी सांग, मला काहीतरी क्लू मिळू देत. अर्जुन म्हणतो सांगतो सगळं काही सांगतो, पण अगोदर तू जा आणि जेवण करून घे, खूप उशीर झालेला आहे, मी आलोच फ्रेश होऊन. म्हणून अर्जुन आता डायरेक्ट वरती निघून जातो. आणि आता प्रतापराव म्हणतात चला आता जेवायला चला सायलीबाई. आता सायली जाते जेवायला. आता बघा आपण पाहतोय आता इकडे सचिन आणि राकेश आहेत ना महिपतकडे आलेले असतात. आणि आता अर्जुन आता हा राकेश म्हणतो की टोनीने तो पेनड्राईव्ह बघितलेलाच नाही आहे. महिपत म्हणतो एवढा महत्त्वाची गोष्ट तू कशी काय हरवलीस रे दीक्षित? आणि हा दीक्षित पण तसं अण्णा मी खरंच सांगतोय मी कुठेतरी व्यवस्थित ठेवला होता तो पेनड्राईव्ह, पण मला ना आता तेच आठवत नाही आहे. महिपत म्हणतो अरे पेनड्राईव्ह सापडतच नसेल दीक्षित तर मग तुझ्या व्यवस्थित ठेवण्याला काय आग लावतो का? इतक्यातच आहे ना सचिनचा फोन वाजायला लागतो. आता सचिन म्हणतो हां बोल सुरेश. आता महिपत म्हणतो स्पीकरवर टाक. आता स्पीकरवरती ते सुरेश कदमशी बोलत असतात. आता सुरेश कदम म्हणतो सचिन सर तुमचा पेनड्राईव्ह चुकून सायलीच्या नावावर जी जागा आहे तिथे तर राहिलं नसेल ना? सचिन म्हणतो एक मिनटं म्हणजे तुला आणि सोनलला मी जिथं बांधून ठेवलं होतं त्या ठिकाणी? तर सुरेश कदम म्हणतो हो. सचिन म्हणतो अरे हो रे, तिथे असू शकतो माझा पेनड्राईव्ह, बरोबर आहे अरे. आणि काय आहे ना की कारण मी टोनीला GPS कॉर्डिनेट दाखवायला आलो होतो ना त्यावेळेस तर तुम्ही घेऊन आलो होतं ना? सुरेश कदम म्हणतो हो सर, मी सुद्धा तुमच्याकडे तो पेनड्राईव्ह बघितला होता म्हणूनच तर विचारलं ना तुम्हाला. आता राकेश महिपत डोक्याला हात लावतात. सचिन म्हणतो मी कसा विसरला मला माहीत नाही, पण आता तू बोलतोयस ना तर ते माझ्या लक्षात येते. ठीक आहे तर मग मी बघतो हा काय करायचं ते, असं हा सचिन म्हणतो. आणि बघा आता सचिनला फायनली कळते की आपण तिथे विसरलोय पेनड्राईव्ह. राकेशला म्हणतो चल आपण सोनलला जे बांधून ठेवलं होतं ना तिथे जाऊयात. राकेश आणि सचिन निघायला लागतात तर लगेच महिपत पाठीमागून हाक मारतो आणि म्हणतो की नाही नाही दीक्षित नाही, तू माझ्याकडून ना काहीच शिकला नाहीत. अरे गुन्ह्याच्या जागी परत जाणं ही गुन्हेगाराची सगळ्यात मोठी आणि पहिली चूक असते. सचिन म्हणतो हा ना, पण आता पेनड्राईव्ह शोधायला तर तिकडे जावंच लागेल ना आपल्याला, मी सांभाळून घेईल सगळं, तुम्ही नका काळजी करू. राकेश म्हणतो आणि मी आहे ना, तुम्ही नका काळजी करू. तर महिपत म्हणतो तू आहेस ना म्हणून तर जास्त काळजी वाटते, तू ना नको असलेलं डोकं चालू नको, गप्प बस. तुम्ही ना तिथं जाल ना तर तिथे 113% पोलीस असतील, त्यांना आधी तिथनं घालवा आणि मगच त्या जागेत पाय ठेवा, कळलं का तुम्हाला? आता सचिन आणि राकेश होय म्हणतात. महिपत म्हणतो चला निघा आता. मग आता हे दोघं जण निघून जातात पेनड्राईव्ह शोधण्यासाठी. इकडे आपण पाहतोय अर्जुन सायलीला ना त्या पेनड्राईव्हचा फोटो दाखवतो आणि म्हणतो की या पेनड्राईव्हमध्ये नक्की काहीतरी इन्फॉर्मेशन असेल जी आपल्यासाठी ना खूप महत्त्वाची आणि उपयोगी पडेल आपल्याला. सोनल ही आणि हा पेनड्राईव्ह जर का सोनलच्या केशी कनेक्टेड नसता तर तो त्या जागी नसताच ना. सायली म्हणते खरंच त्या पेनड्राईव्हमध्ये मुलींचा ठाव ठिकाणा मिळाला तर किती बरं वाटेल ना. अर्जुन म्हणतो आय होप असंच काहीतरी घडायला हवं आहे म्हणून. आणि आता बघा अर्जुन काहीतरी विचार करत असतो आणि सायली म्हणते की खरंच या पेनड्राईव्हवरती D हे अक्षर का असेल? नाही म्हणजे आतापर्यंत जी या प्रकरणात ज्या मुलींची नावं आली ते म्हणजे सुरेश आणि टोनी, मग या दोघांपैकी कोणाचा आडनाव D वरून असेल का? अर्जुन म्हणतो नाही, सुरेशचा आडनाव तर कदम आहे आणि सूरजचे आपण ID प्रूफसुद्धा चेक केले आणि टोनीचं आडनाव काय आहे ना ते माहीत नाही, सो कदाचित त्याचं आडनाव हे सगळं असू शकतो. सायली म्हणते कदाचित टोनीचं आडनाव D वरून असेल किंवा मग या सगळ्यामध्ये तिसरी व्यक्ती कुणीतरी नक्कीच असेल. आता अर्जुनला पण प्रश्न पडतो आणि अर्जुन म्हणतो हा एवढा मोठा प्लॅन आहे ना सायली की यामध्ये ना बरीच माणसं इन्व्हॉल्वसुद्धा आहेत. सायली म्हणत असते मला तर सतत एक प्रश्न पडत असतो की सुरेशचा आणि टोनीचा माझ्याशी तसा काही संबंध नाही, तरीसुद्धा या प्रकरणामध्ये माझं नाव अगदी व्यवस्थित गोवलं जातं आहे असं सायली म्हणते. आणि पुढे म्हणते आणि या सगळ्या प्रश्नांचं उत्तर जे आहे ना तर तीच असेल
ती म्हणजे तिसरी व्यक्ती ही नक्कीच कुणीतरी तिसरी व्यक्ती असणार आहे असंही सायली म्हणत असते. आणि प्रेक्षकांना ठरलं तर मग आजचा बघायला इथेच संपतो. तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि तुम्ही फेसबुकवरून जर का व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज पेजला फॉलो करा. इकडे प्रिया म्हणत असते की श्वेता तू तिथली काही माहिती शोधतेस का अर्जुन सायलीचं काय चाललंय. सायली आता ही श्वेता म्हणते मी प्रयत्न करतेच आहे. आता प्रिया म्हणते ऐक तुला ना आता त्यांच्या खोलीत डिरेक्टली शिरावं लागेल. आणि आता अर्जुन आणि सायली दोघी जण ना बाळाची सोनोग्राफी करून आलेले असतात आणि हे बाळाचं गाल बाळाचं नाक हे ना असं सोनोग्राफी बघून अर्जुन म्हणत असतो आणि सायलीच्या पोटावरती हात ठेवून म्हणत असतो तू लवकर येशील ना बाबांना भेटायला. आणि ही श्वेता झाडू घेऊन जाते आणि साफसफाईच्या निमित्ताने ना अर्जुनच्या खोलीमध्ये ना तपास घेत असते. आणि इतक्यातच तिला ना सायलीच्या केसची फाईल सापडते. आता बघा सायलीच्या केसची फाईल सापडल्यानंतर श्वेता खूप खुश होते आणि आता ही फाईल बहुतेक ती प्रियाकडे देणार आहे. तर बघूया आता उद्या काय होतं ते ठरलं तर मुख्य भागात. त्यासाठी पाहत राहा माझ्यावरती सिरियल आणि हो माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर. बाय.